महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 अन्वये राज्यातील ग्रामीण कुटुंबातील प्रौढ व्यक्तींना अकुशल रोजगाराची हमी देण्यात आली आहे. मनरेगा अधिनियम 2005 नुसार देशातील ग्रामीण कुटुंबांना 100 दिवसांचा अकुशल रोजगाराची हमी देण्यात आली होती. ज्या राज्यांमध्ये रोजगारांच्या हमी संदर्भात यापूर्वीचा कायदा अस्तित्वात असल्यास असा कायदा केंद्राच्या कायद्याची सुसंगत करून मनरेगा योजना राबवण्याची मनरेगा अधिनियम 2005 नुसार मुभा देण्यात आली होती. त्या अनुषंगाने केंद्र शासनाची निधी राज्यात मिळावा म्हणून महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 मध्ये सुधारणा करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी निधी गठीत करण्यात आला होता. सदर निधीमध्ये केंद्रीय अर्थसहाय्य व राज्याचा समारोप हिस्सा यांचा सदर निधीमध्ये समावेश करून राज्यात मनरेगा योजना राबवण्यात येत होती. संसदेने विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण VBG रामजी विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025 चा 36 पारित केला असून सदर अधिनियम आज दिनांक 1 जुलै 2026 पासून देशभरात अंमलात येत आहे. तसेच मनरेगा अधिनियम 2005 आजपासून निरसित करण्यात आला आहे. म्हणजे हा जुना जो काय मनरेगा आणि हे होतं ते आता आपण VBG रामजीमध्ये कन्वर्ट केलेला आहे. त्याचा आज संपूर्ण देशभर याची सुरुवात झालेली आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रात पण त्यामध्ये फार नाही आणखीन उलटं त्याच्यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत की जेणेकरून 266 योजना होत्या त्या 318 केलेल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा योजनांमध्ये सुद्धा त्याच्यानंतर मी परत आपल्या पूर्ण सभागृहाच्या सदस्यांना पण देणार आहे. महाराष्ट्र राज्यासाठी अधिक लाभदायी असलेला राज्य अधिनियमन महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 चालू ठेवणे अत्यावश्यक आहे. VBG रामजी अधिनियमाच्या कलम 30 नुसार एखाद्या राज्यात रोजगाराच्या हमी संदर्भात यापूर्वीच कायदा अस्तित्वात असल्यास असा कायदा केंद्राच्या कायद्याशी सुसंगत करून VBG रामजी ही योजना राबविण्यास मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय अधिनियमातील सदर तरतुदीनुसार राज्यात दिनांक 1 जुलै 2026 पासून म्हणजे आज VBG रामजी योजनेकरता केंद्र शासनाचा निधी उपलब्ध व्हावा या अनुषंगाने राज्याच्या उपरोक्त अधिनियमात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमातील मनरेगा योजनेसंदर्भातील तरतुदीऐवजी VBG रामजी योजनेच्या तरतुदींचा समावेश करण्यासाठी तसेच VBG रामजी योजनेकरता केंद्रीय अर्थसहाय्य व राज्याचा विहित हिस्सा यांचा समावेशाने VBG रामजी राज्य निधी राज्य अधिनियमांतर्गत गठीत करण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यानुसार सुधारणा विधेयक सभागृहात सादर करण्यात आले आहे. गोगावले साहेबांनी महाराष्ट्र रोजगार हमी सुधारणा विधेयक 2026 आपल्या सभागृहामध्ये आता ही विकसित भारत जी रामजी योजनेची ठळक वैशिष्ट्ये काय ते तुम्हाला कल्पना देतो मग तुम्ही योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना पूर्वी 100 दिवसाचा रोज होता, आता 125 दिवस केला म्हणजे 125 दिवस अकुशल रोजगाराची वैयक्तिक हमी. शेतीच्या मुख्य हंगामात कापणी व पेरणीच्या कालावधीत शेतमजुरांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एका आर्थिक वर्षात 60 दिवसांचा कालावधी आगाऊ अधिसूचित करून त्या कालावधीत योजनेची अंमलबजावणी स्थगित करण्याची तरतूद. सदर योजनेअंतर्गत अकुशल कुशल तसेच प्रशासकीय खर्चासाठी केंद्र राज्य यांचा 60-40 या प्रमाणात आर्थिक सहभाग या अंतर्गत हाती घेण्यात येणारी सर्व कामे व प्रकल्प विकसित भारत राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा स्टॅकचा भाग असतील. केंद्र शासनामार्फत वस्तुनिष्ठ निकषांचा समावेश असलेल्या संयुक्त निर्देशकांच्या आधारे प्रत्येक राज्याला मानकाधारित निधी वाटपापेक्षा जास्त असलेल्या खर्चाशी संबंधित राज्य सरकारची जबाबदारी. बेरोजगार भत्ता व विलंब आकार याकरता राज्य शासनाची आर्थिक जबाबदारी. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत अनुज्ञेय कामांचे 4 प्रवर्गात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये थोडक्यात जलसुरक्षा जलसंवर्धन कामे कालवे चेकडॅम गॅलीप्लग भूमिगत बंधारे तलाव पार्कलेशन टँक पुनरुज्जीवन सिंचन विहिरी मायक्रो इरिगेशन पाणथळ जमिनी पुनर्वसन मृदा आर्द्रता संवर्धनासह वृक्षारोपण छतावरील पावसाचे पाणी साठवण मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा ग्रामीण रस्ते पूल नाळा जोड रस्ते ग्रामपंचायत भवन अंगणवाडी सार्वजनिक इमारती
शाळा सुविधा, स्वयंपाकघरं, वर्गखोल्या, मैदान, स्मशानभूमी व सामुदायिक सुविधा, घनद्रव कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा व नवीनकरणीय ऊर्जा, वाहनतळ परिसर शेड, PMYGC अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण, जलजीवन मिशन कामांची देखभाल, उपजीविका आधारित पायाभूत सुविधा, कौशल्य प्रशिक्षण केंद्रे व वर्कशेड, ग्रामीण हाट, आठवडी बाजार, गोदामे, कोल्ड स्टोरेज, स्वयंसहायता बचत गट, SGSG, संघटन इमारती, कंपोस्ट, वर्मी नाडेप युनिट, दुग्ध व पशुशेड पायाभूत सुविधा, मत्स्य व्यवसाय सुविधा, रोपवाटिका व बांधकाम साहित्य निर्मिती, चक्रीय अर्थव्यवस्था आधारित प्रकल्प, आपत्ती प्रतिबंधक कामे, पूर, चक्रीवादळ, आश्रयगृहे, तटबंध, वळण कालवे, पूर व्यवस्थापन, जलसंचारणा, आपत्तीनंतर दुरुस्ती व पुनर्बांधणी, वाऱ्यापासून संरक्षण, वृक्ष लागवड, वनाग्नी व्यवस्थापन कामे ही नवीन ह्याच्यामध्ये सगळी इन्क्लूड केलेली आहेत की ग्रामीण भागासाठी हे आपल्याला सगळे उपयोगी आहेत. म्हणून आज हा आम्हाला पूर्ण देशामध्ये आज त्यांनी लागू केलेला आहे, तसंच महाराष्ट्रामध्ये म्हणून आज हे बिल